स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा तुम्हाला शोधते अख्ख्या घरभर. का काय झालं? एक नंबर काम झालं. काय झालं? मीटिंग लय खतरनाक झाली. काय सांगता? आपल्याला मिळालं प्रोजेक्ट. वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. मंडळा बरी आहे. अहो मी तुम्हाला फॅक्टरीनच फोन करणार होतो. हीच वेळ आहे, अधिपती खुश दिसतायत. अहो मला इथनच कशाला फोन करताय, मला घरला जाऊन कसला विचार करायलाय? नाही काय नाही. तुम्ही किती छान गाणं म्हणता हो. म्हणजे तसं आधी माझ्या लक्षात आलंच आहे, पण आता तुम्हाला एवढा आनंद झालाय तर तुम्ही एखादं छानसं गाणं म्हटलं पाहिजे ना. म्हणा ना एखादं गाणं. गाणं झाली काय? अहो म्हणा, आता कसे छान गुणगुणत होतात. म्हणा की एखादं गाणं. हो आता ह्या नाही काय उगाच काहीतरी काढले. अहो खरंच, मी तुमचं स्वागत गीत ऐकलं ना, किती छान गाता तुम्ही. स्वागत गीताचं काय, ते आपलं काय बिचारी बारकी पोरं चांगली गाणं म्हणत होती, माझा आवाज त्याच्यात लपून गेला म्हणून नशीब. पण तरी सुद्धा त्या सगळ्या कोरस मध्ये सुद्धा मला तुमचा आवाज वेगळा कळला. मला कळलं की तुम्ही सुरात गात होतात. काय नाही, ते जरा आम्ही बाथरूम सिंगर आहे तेवढंच. पण मी तुम्हाला सांगू का, अनेक मोठे गायक सुद्धा आधी बाथरूम सिंगरच असतात. होय काय? मग मी आता लय खतरनाक मोठा गायक होणार काय? चिखलात धुळा पाण्यात आग काढणार काय मी? का नाही, अगदीच ते शक्य होऊ शकतं. तुम्ही शिकून तर बघा. तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही काही करू शकता अधिपती. आता इंग्रजीचंच बघा, शिक्षणाचं बघा, किती कमी दिवसात किती छान इम्प्रूव्हमेंट झाली तुमची. हे बरोबर आहे तुमचं, पण गाणी शिकून काय करणार आहे तेव्हा? काय कार्यक्रम करणार आहे गाण्याचे? ऑर्केस्ट्रा? नाही, कार्यक्रमासाठी नाहीच म्हणत आहे मी. पण मला सांगा, कला अंगात असणं ह्यात काही वाईट आहे का? तुमचं नुकसान नाही होणार, उलट झाला तर फायदाच होईल ना. अधिपती खरंच सांगते, माझी इच्छा आहे तुम्ही गाणं शिकावं. अहो तुमच्या गळ्यात सूर आहे अधिपती. त्यामुळे ना चारू, तुझ्यावर जसा विसंबून राहायचो ना मी, तसं आता अक्षराच्या बाबतीत होतंय. एखादी जबाबदारी तिने घेतली म्हणजे ती पूर्ण होणार नक्की. जिद्दी आहे तुझ्यासारखीच. त्यामुळे अधिपती गाणं शिकणार आणि तुझं हे स्वप्न पूर्ण होणार 100%. मोठे मालक यावं का आम्ही? या ये ओंकार, ये रवींद्र. रवींद्र, तुम्ही आम्हाला का बोलवलं? कुठं जायचंय का आपल्याला? नाही, कुठे जायचं नाहीये. आणि आता जर कुठे जायचं असेल तर माझं मी एकटा जातो. अरे मी तुम्हाला बोलवलं म्हणजे म्हटलं चौकशी करावी मुलांची, काय चाललंय तुमचं, आणि फॅक्टरीचं काम कसं चाललंय. काय बरीच वर्ष फॅक्टरीच्या कामात माझं लक्ष नाहीये, म्हटलं तुमच्याकडून माहिती घ्यावी. मस्त चाललंय फॅक्टरीचं काम. व्यवस्थित प्रगती आहे ना सगळी? वय प्रगती आहे. आणि आता एक मोठं नवीन प्रोजेक्टही मिळालंय. अरे वा. बरं, अधिपतीचं व्यवस्थित लक्ष आहे ना? नीट सांभाळतोय सगळं? हो, अधिपतींचं लय लक्ष आहे आणि लय डेव्हलपमेंट झाली आहे. खूप प्रगती झाली अधिपतीची आणि नियमित अभ्यासही करतोय. वहिनी साहेबांची त्यासनी लय साथ आहे. मला कळवत राहा बरं का आधीमध्ये, आणि मला भेटायला येत जा रे. फक्त दोस्ताला भेटू नका. होय. बरं, तुमचा नाश्ता वगैरे झालाय? काही खाल्लंय तुम्ही का मी मागू चहा कॉफी काही खायला वगैरे? नाही नको, खूप काम आहेत आणि गडबड आहे. परत कधीतरी येऊ. ठीक आहे. येऊ का आम्ही? या. ऐकलंस चारू? छान वाटतं ना मुलांची अशी प्रगती ऐकायला? तुझा मुलगा आहेच हुशार, त्यामुळे सगळं नीट होणार आहे. आणि तो गाणं शिकणार आहे नक्की, गॅरंटी आहे माझी. नाही, तसलं काय जमाना हो आपल्याला. उगेच काहीतरी काढली तुम्ही गाण्याचं खुसपाट. अहो काय हरकत काय? हरकत काय म्हणजे? माझा काही संबंध काय गाण्याशी? ओ का ठोकळत नाही आपल्याला गाण्यातले? असं कसं म्हणताय? मी ऐकलंय तुम्हाला गाताना. कवा? आपण ते शाळेत ते स्वागत गीताचं. अहो ते नाही, आपण मागे जेजुरीला गेलो होतो तेव्हा तुम्ही गाडीत गाणं गुणगुणत होतात. किती छान गात होतात तुम्ही. गात होतो तुम्हाला चिडवत होता. बरं ते जाऊ दे. आपण जेव्हा जंगलातून येत होतो सायकलवरून, तेव्हा आपण गाण्याच्या भेंड्या खेळलो होतो. शपथ, आठवत आहे ना तुम्हाला? तेव्हा किती एन्जॉय केलं होतं तुम्ही. लय मजा आली होय. अधिपती खरंच सांगते, तुमच्या गळ्यात सूर आहे. हो,
नाही नाही नाही. हे काय उगाच मी आपलं ते हा ते उगाच काहीतरी नवीन उगाच खुसपाड. एक मिनिट. आमच्या परमपूज्य पिताश्रींनी सांगितलं का तुम्हाला ती बी माझ्यासमोर हेच कॅसेट वाजवत होते, त्यांनीच डोसक्यात भरले वाटतं तुमच्या ही. अहो त्यांनी मला सांगण्याची काय गरज आहे? माझं मला पण जाणवू शकतंच ना. म्हणजे ते म्हटलेच आहेत तसं, पण त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाहीये अधिपती. असलं काय तुम्ही मला सांगू नका, हे काय आपल्याला वाटतं जमाय नाही. हे बघा, जमणार नाही असं म्हटलं की नाहीच जमत. तुम्ही आधी पॉझिटिव्ह विचार करा बघू. अहो पण आपल्याला त्या गावाला जायचं नाही तर ती एसटी कशाला पकडायची? आपल्याला ते करायचं नाही तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं, आपण न्यूट्रलवर आहे आपली गाडी. बर ठीक आहे. मग जर मी तुम्हाला म्हटलं की आजपासून घरात गाणं गुणगुणायचं नाही, तर ते जमेल तुम्हाला? हा ते एक वेळ जमवीन मी. बर ठीक आहे मग. हा बरं मला सांगा, सकाळी कुठलं गाणं गुणगुणत होता? हा ते माझे माल नगर. अहो असं नाही हो, छान गुणगुणून दाखवा ना थोडस. ए माझे माल नगर, तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुद्धबुद्ध हरली ग, हरली सुद्धबुद्ध हरली. बघा बघा, जमतंय तुम्हाला, लगेच गुणगुणायला लागला. ते आपलं असंच बारीक मध्ये. तुम्हाला काय सोपं वाटलं अधिपती? तुमच्या अंगामध्ये कला आहे, कला. ती तुम्हाला अशी स्वस्थ बसू देणार नाही, ती बाहेर येत राहणार. कला बिला काय नाही, टाइमपास आहे हो. उगाच कला बिला म्हणून उगाच काहीतरी कलागती करू नका, लई मोठं नाव देऊ नका. अहो कलाच आहे ही, आणि अंगातली कला अशी लपवल्यावर लपत नसते, ती बाहेर येणारच, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी. तुम्ही का नाही आता लई वाढवालाय बरं काय मास्तर भाई. अहो ऐका तर. नाही नाही नाही, तुम्ही ऐका माझं. तुम्ही म्हणताना आम्ही ती इंग्रजी शिकायला गेलो. बरं चला, इंग्रजीचं चला आम्हाला बी वाटलं की बाबा शिकली पाहिजे. तुम्ही म्हणला म्हणून तो परीक्षेचा फॉर्म भरला. आता तुम्ही म्हणला म्हणून काय गाणं बी शिकायला घेऊ. उद्या म्हणशीला अधिपती जरा टेबल टेनिस खेळायला घेता काय? असं बोलते मी? तुम्ही म्हणशीला तुमचं काय सांगताय तो? तुम्ही मास्तर परत म्हणशीला आणि हे अहो, खेळा, बॅडमिंटन खेळा, काय काय करायचं एकट्या गरीबाने. मी काय म्हणते, मी तुम्हाला बॅडमिंटन शिकायला सांगतच नाहीये. मी तुम्हाला गाणं शिकायला सांगते, आणि तेही तुमच्या अंगात कला आहे म्हणून. खरंच तुम्हाला खूप छान वाटेल अधिपती. तुम्ही फक्त तयारी दाखवा, बाकीचं सगळं माझ्यावर सोपवा. ऐकाय बघा, मी तुम्हाला आत्ताच क्लिअर कट सांगालोय, तुम्ही हे प्रकरण पुढे घेऊन जाऊ नका. फॅक्टरीचं व्याप काय कमी नाही आमच्या माग. आता त्याच्यात येऊन नवीन प्रोजेक्ट घेतलाय, त्याच्यात आणि गाणं आणि शिकायला कुठनं टाइम काढायचा माणसानं. तुम्ही मला म्हटला होतात ना, तुम्ही मागाल ते देईन म्हणून. काहीतरी सांगा, काहीतरी आम्हाला तुमच्यासाठी करू दे. सांगेन मी, पण आत्ता नाही, वेळ आल्यावर. मग आता हे मागते मी, तुम्ही गाणं शिकायचं. तुम्ही कोड्यात टाकू नका, उगाच कसला काय जमणार. अहो म्हणजे काय, तुम्ही माझा शब्द मोडणार? गाण्याचा शब्द कुठे दिलता पण मी? नव्हताच दिलात, पण तुम्ही म्हणाला होता तुम्हाला हवं ते मागा, आणि मी तेच मागते. म्हणलं होतं हवं ते, पण हो ते काय माझ्यासाठी मागा म्हणलं नव्हतं, तुमच्यासाठी मागा म्हणलं होतं. अहो मी माझ्यासाठी मागतेय. माझी इच्छा आहे तुम्ही गाणं शिकावं अशी. तुम्ही पूर्ण नाही करणार, शब्द मोडणार. हो नाही, हो नाही, असलं काहीतरी उगाच तुम्ही मला बोलू नका. मी दिलेला शब्द कावाच मोडत नाही, तुम्हाला माहित आहे. आणि तुमचा शब्द पाळायचा म्हणून मी एक वेळ शिकलो बी असतो, पण आई साहेबांनी ते काय आवडणार नाही. त्यामुळे हे काय आपल्याच्यानं व्हायचं नाही. मावशी बी ना त्या म्हातारीवर जबाबदारी सोपवली. त्या म्हातारीला ही जबाबदारी पेलवणार आहे का? मला तर वाटतं का नाही, मॅच पुढाकार येऊन ही माहिती काढली पाहिजे आणि मावशीला दिली पाहिजे. ही चांगली संधी आहे. तोंडावर पडाय ना ग, नाहीतर मावशी तर माती करल आता माझी. त्या मास्तर डीवर चांगली नजर ठेवून मावशीला पाहिजे ती माहिती कशी काढता येईल याचा विचार करायला पाहिजे आता. चंचे, त्या बायकांच्या प्रकरणात तिला अडकून तू 6 मारलायस, अन आता जर ही माहिती मिळवली सामना जिंकशील. जादू घडली र. अधिपती ऐका ना,
मी काय म्हणते, काय हरकत आहे गाणं शिकायला? ह्यो विषय आता बंद करा मास्तरीन. का? अहो बंद काय करायचं? मी नाही करणार हा विषय बंद. तुम्ही काय म्हणता, विषय हार्ड आहे, तसा हार्ड आहे हा विषय. हा अहो काय म्हणते मी, कसं आहे, ह्यो विषय आम्ही कवाच सोडून दिलाय. तुम्हाला धरून ठेवायचं तर तुम्ही धरून ठेवा. आणि मग मला दिलेल्या शब्दाचं काय? तुम्ही आता खिंडीत गाठू नका बरं काय. मला आई साहेबांनी असलं नाही आवडणार हो, हे गाणं बिणं. तुम्हाला माहिती आहे का नाही, त्यांचा 36चा आकडा वाकडा आहे त्यांचं शिक्षणापेक्षा. अहो पण हे शिक्षण नाहीये, ही कला आहे. तेच ते कला बिला ते काय आवडणार नाही त्यासनी. तुम्ही कवा त्यासनी बघितलंय गाणं बिणं गुणगुणत आपलं घरात फिरायला लागले आता आई साहेब? कवा नाटक सिनेमाला गेल्यात? असल्यातल्या नाहीत होत्या, त्यासनी नाही आवडत ते. पण मी तुम्हाला बघितलंय ना गाणं गुणगुणताना. असू दे, पण तरी आई साहेब काय परवानगी देणार नाहीत. ग बसाव ग. का नाही देणार त्या परवानगी? त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे ना. इथं प्रेमाचा मुद्दा कुठनं आला? आला ना. असं कसं? हे बघा, आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं तेव्हा त्याला आवडणारी गोष्ट जी आपल्याला पटलेली नाहीये ती आपण त्याला करू देतोच ना. म्हणजे माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिनं मला आवडेल तीच गोष्ट सतत करावी तरच मी तिच्यावर प्रेम करणार, असं नसतं ना. ह्यालाच तर प्रेम म्हणतात. बरोबर आहे तुमचं, पण नाही नको नको काय. अधिपती ऐका माझं, आपण त्यांना विचारून बघूया का? हो नाही नको. त्यासनी नुसतं विचारलं तरी त्या जरा दुखावल्या जातील, उगाच वाईट वाटेल त्यासनी. असलं काय करायला नको. हे बघा अधिपती, आता तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही त्यांना कशाचं वाईट वाटेल याचा विचार करताय, बरोबर? मग तसंच जर त्यांचं तुमच्यावर प्रेम असेल तर तुम्हाला कशाचं वाईट वाटेल याचा त्याही विचार करतील. अधिपती मला माहिती आहे गाणं शिकण्यात तुमचा आनंद आहे. ओ नाही हो, नाही तसलं काय नाही. ठीक आहे, मला एक सांगा, तुम्हाला गाणं आवडतं की नाही? खरं खरं सांगायचं, माझी शपथ आहे तुम्हाला. हो, हे शब्द बिब्द घालायला आणि कवा पण सुरुवात केली तुम्ही? नाही नाही, मला खरं खरं उत्तर पाहिजे. सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला. अहो आवडते म्हणजे तसं आवडते म्हणजे काय ते, हा म्हणजे ते म्हणताना तर गुणगुणतोय, पण ते काय शिकाय बिकायचा काय हट्ट नको उगाच. अहो हट्ट काय त्यात? अहो तुम्हाला थोडं जरी मार्गदर्शन मिळालं ना अधिपती तरी तुम्ही तरबेज व्हाल गाण्यात. हो नाही नाही, तरबेज बिरबेज काय व्हायचं नाही आम्हाला गाण्या बिण्यात. आणि आई साहेबांनी दुखवून तर अजिबातच काय नव्हतं. समजलं ना? की विषय आता बंद करणार, भांडण होईल आपल्यात आता बघा. होऊ देत भांडण, भांडण होऊ देत. हा विषय मी असा अर्ध्यावरच सोडणार नाहीये. एकदा आपण विचारून बघूया ना मॅडमना. अहो मॅडमचं प्रेम आहे तुमच्यावर. आपण त्यांना विचारलंच नाही असं नको व्हायला. एकदा विचारून बघू. कशाला उगाच ईशाची परीक्षा घ्यायची? हे बघा, तुम्हाला माहितीये ना त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे. प्रश्नच नाही. मग आपण विचारून बघू, कदाचित त्या होच म्हणतील. परीक्षेची भीती कशाला बाळगताय? हे बघा, माझं ठरलंय, आपण मॅडमना विचारून बघू. मी हे करणारच. हो नको, काहीतरी उगाच करू नका. अधिपती घाबरू नका, आपण विचारून तर बघू. बघूया काय होतंय. करा, काय करायचं करा. हे प्रेम नाही अक्षरा, हा स्वार्थीपणा आहे, हा क्रूरपणा आहे, हा धूर्तपणा आहे. मला माफ कर, मी तुझ्याशी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो, माझी चूक झाली. समजा तसं नसर, कुणी आम्हाला श दिला तर त्याला प्रतिश द्यायला आम्ही खंबीर आहोत. मावशी, काय ग, झोपायची वेळ झाली, आता कशाला आलीस? उगा आमचं डोकं फिरू नकोस, जा. सॉरी मावशी, पर एक लय मोठी खबर आणली.
त्या अक्षदानं अधिपतीसनी परीक्षेचा फॉर्म भरायला लावला आणि आता त्यांना गाणं बी शिकवायचं म्हणायली ती. काय अगं तेच सांगायचं होतं म्हणून आले की एवढ्या रात्री, नाहीतर कशाला आले असते. तिला जे काय पाहिजे ना ते समजा ती अधिपतींकडून करून घ्यायली बघ. पण अधिपती कसे काय तयार झाले? अगं नाही, अधिपती नाहीच म्हणत होते. अगं ते म्हणले बी का आई साहेबांनी असं गाणं बिणं आवडणार नाही. त्यावर ती अक्षता काय म्हणली माहितीये का, का आपण आई साहेबांची परीक्षा घेऊ. आमची परीक्षा? होय मावशी, म्हणजे तू अधिपतीसनी गाणं शिकायला होकार देती का नकार देती हीच तुझी परीक्षा असणार आहे. म्हणजे सुनबाईंना आमची अशी परीक्षा घ्यायची तर. पण एक बरं केलंस तू, आम्ही परीक्षेला बसायच्या आधीच तू येऊन पेपर फोडलास. आता आम्ही बघू काय करायचं ते. हे घे. अगं मावशी कसं पाहिजे ग. असू दे असू दे. थँक्यू मावशी. बराया रे तुझ्याच आम्ही पडतो. काय झालं? मला बघून थांबलात का गाणं म्हणायचं? नाही, म्हणा ना मग. सकाळ सकाळ तो विषय नको, मी आपला असंच गुणगुणत होतो. असंच नसतं ते अधिपती. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुमच्या आतली कला स्वस्थ बसणार नाही, ती अशी बाहेर येत राहणार. सकाळ सकाळी काम आहेत, फॅक्टरीत जायचं, रोज गाणं गाणं पण गाणं. मला एक सांगा, ती सगळी कामं तुम्ही अशीच आनंदात गाणं गुणगुणत करणार ना? म्हणजे जे गाणं तुम्हाला आनंद देतं त्या गाण्यासाठी तुम्ही काहीच नाही करणार. मग गाण्याची भेंड्या खेळा माझ्या सांगा. चला एवढं तुम्हाला गाण्याचं आहे. हा, गाण्याची भेंड्या. काय? मला नाही येत गाता. मग तेच सांगायला लागलोय, सारखं बाजूला काम आहेत. काय वाट सोड की. नाही सोडणार. अहो मला खरंच फॅक्ट उगा बारके पोरांनी करू नका. तुम्ही काही म्हणा, पण आधी गाणं. काय हो, काय मागता एवढं देवीकडं? तिच्याकडे काय मागणार, तिनं आणि तुम्ही आम्हाला आधीच लई ढिगाण देऊन ठेवले. जा जग जिंकून या. जगाचं काय माहित नाही, पण एका पार्टीला मात्र नक्की जिंकले बरं का आपण. म्हणजे नवीन प्रोजेक्ट मिळाला एक, कॉन्ट्रॅक्ट झालं. आता बिझनेस बघा तुम्ही, फक्त बघा तुम्ही. अहो चांगली गोष्ट आहे, पण आम्हाला काही आश्चर्य नाही वाटलं. हा? तुम्ही कंपनीचा कारभार चांगलाच सांभाळताय की. हा, चांगली प्रगती होतीये. अहो तुमच्या रक्तातच बिझनेस आहे आणि आम्हाला खात्री आहे या फॅक्टरीचा झेंडा तुम्ही अटके पार लावणार. आमचं काय नाही, सगळी करामत तुमच्या आशीर्वादाची. चला येऊ काय मी. या. हा. ताई, तुला अधिपतीने सांगितलं का का परीक्षेचा फॉर्म भरलाय म्हणून? नाही. नाही? बघ ताई, माणूस केवढा बदललाय. ठीक आहे, परीक्षेच्या फॉर्मचं राहिलं, पण ते गाणं शिकायचं म्हणतात ते तरी सांगितलं का? किंवा त्याचा काय पत्त्या तर लागू दिला? नाही. अगं ताई, तू का नाही विचारलंस त्यासनी? आम्ही नाही विषय काढणार, त्यांनी विषय काढला पाहिजे. आणि जेव्हा ते विषय काढतील तेव्हा बघू काय करायचं ते. जा धनाजीला आमचा चहा सांग. वय अक्षरा, तू बोललीस अधिपतीशी गाण्याविषयी? हो, मी विषय काढला होता. मग काय म्हणाला तू? विषय टाळला त्यांनी. वाटलंच होतं मला. बाबा, हे सोपं नाही, आपल्याला माहितीये ना. मग आपण घाई नको करायला रिझल्टची. बरं, पण त्याचं म्हणणं काय, का नाही म्हणतोय? तुम्ही म्हणताय तीच भीती आहे त्यांना.
भुवनेश्वरी. मॅडमना आवडणार नाही असं म्हणतायत ते. प्रत्येक ठिकाणी अक्षरा ही भुवनेश्वरी आडवी येते आणि त्याच्यावर तिचा खूप पगड आहे. मला माहितीये बाबा, पण अक्षरा, कधीतरी तिच्या पलीकडे जाऊन त्याने विचार करायला हवा की नको? स्वतंत्र विचार, स्वतःचा विचार. बाबा बरोबर आहे, पण इतक्या वर्षांची सवय आहे त्यांना, ती हळूहळूच जाणार. आपणच थोडासा पेशन्स ठेवला पाहिजे. इतकी वर्ष मी पेशन्स तर ठेवतोय. अजून थोडे दिवस ठेवा, मी आहे ना. तू आहेस हा तर मोठा आधार आहे माझा. तुझ्यामुळे या घरात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील ही आशा निर्माण झाली आहे मनात. पण मग आता अधिपतीला कसं कन्व्हिन्स करणार आहेस? विचार करावा लागेल, कारण अधिपती मॅडमनी परवानगी दिल्याशिवाय काहीच करणार नाही. आणि ती काही परवानगी देणार नाही. मग हा गुंता सोडवायचा कसा? कोणता सोडवायचा कसा हाच तर प्रश्न आहे.